नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये असणाऱ्या भूगोल विषयातील हवामानशास्त्र या पेपरचा विचार करणार आहोत। मित्रहो, आपण मागील तासापासून हवामानशास्त्र आणि या हवामानशास्त्राचा परिचय करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो। मित्रो, हा पेपर आहे तुमचा BA सेकंड इयर BASY तृतीय सत्रामध्ये आणि हा जो काही पेपर आहे या पेपरचं नाव आहे हवामानशास्त्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्लायमेटॉलॉजी असं देखील म्हटलं आहे। तर मागच्या तासामध्ये आपण बघत असताना बघितलं की हवामानशास्त्र या ठिकाणी जो काही आपण अभ्यास केला भूगोलाच्या माध्यमातून, या ठिकाणी आपण बघितलं की भूगोलामध्ये चार प्रामुख्याने आवरणाचा अभ्यास केला जातो। त्यामध्ये भू आवरण, ज्याला आपण शिलावरण असं देखील म्हणतो, जलावरण, जीवावरण आणि वातावरण। या वातावरणाच्या अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस वातावरणाचा अभ्यास करत असताना आपण पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास करतो। पृथ्वीवरील असणाऱ्या दैनंदिन हवेच्या स्थितीचा विचार या ठिकाणी आपण करत असतो। आणि मग मित्र, या ठिकाणी अभ्यास करत असताना या हवेच्या स्थितीचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हवामान त्या ठिकाणी दिसून येतात। वेगवेगळ्या प्रकारचे परिस्थिती, हवामानाची परिस्थिती, वातावरणाची परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। आणि मग आपण काय म्हणतो की या ठिकाणचं हवामान वेगळं आहे, त्या ठिकाणचं हवामान वेगळं आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण वातावरणाच्या स्थितीबद्दल वेगवेगळे निष्कर्ष या ठिकाणी वापरून वातावरणाच्या स्थितीमधील असणाऱ्या फरकाचा या ठिकाणी आपण विचार करत असतो। आणि मित्र, मागील तासामध्ये आपण बघितलं की पृथ्वीवर असणाऱ्या या वातावरणातील हवामानामध्ये कशा पद्धतीने बदल झालेले आहे आणि हे बदल मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तिन्ही बाबीवर कशा पद्धतीने परिणाम करतात यांचा विचार आपण मागील तासामध्ये करत होतो। आणि मग आपण बघितलं की अन्न असेल तर मानवाच्या आहार आणि त्यांच्या आहाराच्या असणाऱ्या सवयी या हवामानानुसार कशा बदललेल्या आहेत याचा विचार आपण मागील तासामध्ये केला। वस्त्राचा देखील विचार, या ठिकाणी कपडे घालण्याची पद्धत, कपड्यांची पद्धत याचा विचार आपण मागील तासामध्ये या हवामानानुसार कसा बदललेला आहे याचाही भाग बघितला। आणि निवारा आपण बघितलं की विषुवतीय वातावरणाच्या हवामानामध्ये लोक झाडावर घरे करून राहतात। कोकणामध्ये उतरत्या छताची घरं आहेत, मराठवाड्यामध्ये धागाची घरं आहेत। म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची घरांची रचना देखील बदलते, म्हणजे निवास व्यवस्था देखील बदल झालेला आपल्याला दिसून येतो। आणि हा सगळा बदल या हवामानामुळे होतो। म्हणजेच आपण या ठिकाणी या हवामानाचा विचार आपण या हवामानशास्त्राच्या अनुषंगाने मागील तासामध्ये केला। मित्र, आपण पाहतोय की आज विज्ञानाच्या अनुषंगाने आपण प्रचंड प्रगती या ठिकाणी केली आहे। आणि ही प्रचंड केलेली प्रगतीचा जर आपण उल्लेख केला तर निश्चित या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा वाढलेल्या आहेत। हे असं असून देखील आपल्याला निसर्गातील असणाऱ्या संकेतापुढे झुकावंच लागतं, निसर्गातील असणाऱ्या संकटापुढे आपल्याला नंतर घ्यावंच लागतं। आणि निश्चित त्यामध्ये हे जे काही प्राकृतिक घटक आहेत, नैसर्गिक घटक आहेत, त्यामध्ये हवामान हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक आहे। आणि आपण पाहतो की प्रवास करत असताना जर जोराचा पाऊस आला असेल, धुकं पडलं असेल तर आपल्या
हवामानाचा वेग हा आपल्याला मर्यादित आणि कमी करावा लागतो, मर्यादित ठेवावा लागतो किंवा कमी करावा लागतो, म्हणजे आपली दृश्यता कमी होते. बर्फवृष्टी असेल किंवा जोरदार पाऊस जर पडत असेल तर आपल्या जी काही काम करण्याची प्रवृत्ती आहे, काम करण्याची क्षमता आहे, या क्षमतेमध्ये निश्चित काही बंधनं या क्षमतेवर आलेली आपल्याला दिसून येतात. आल्हाददायक प्रकारचं जर हवामान असेल तर या आल्हाददायक प्रकारच्या हवामानामध्ये मानव हा अधिक कार्यशील असतो, परंतु जास्त गरमी असेल, जास्त प्रमाणात उष्णता असेल, जास्त प्रमाणात बर्फवृष्टी होत असेल किंवा अतिशय शीत हवामान असेल किंवा दलदलीचं किंवा जास्त प्रमाणात पाऊस जर त्या प्रदेशात पडत असेल तर निश्चित मानवाच्या कार्यक्षमतेवर मर्यादा आलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे याचा अर्थ काय की मानवाची असणारी कार्यक्षमता देखील आजच्या वैज्ञानिक युगामध्ये देखील आपल्याला हवामानानुसारच निश्चित या ठिकाणी वागावं लागतं, आपलं कार्य देखील त्या पद्धतीने करावं लागतं. आणि मित्रहो, या सर्वांचा विचार जर केला तर या आजच्या आधुनिक काळामध्ये हवामानातील बदलांचा आणि हवामानविषयी अचूक अशा घडामोडींचा जर आपल्याला अंदाज व्यक्त करायचा असेल तर आपल्याला या हवामानशास्त्राचा अभ्यास करणं आजच्या स्थितीला आवश्यक आहे. काही बदल होणार असतील हवामानामध्ये, पुढील काळामध्ये काही बदल होत असतील, काही बदल झालेला असेल तर त्याचा अचूक अंदाज आपल्याला अगोदर आला पाहिजे. काही बदल होणार आहे किंवा हवामानामध्ये काही घडामोडी घडतील तर या सगळ्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्याला जर या वयाचा असेल तर त्यासाठी मानवाला हवामानशास्त्राचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त ठरलेलं आपल्याला दिसतं. एवढं जरी असेल तरी अजून देखील आपल्याला अचूक असा अंदाज आपण उपग्रह, मोठमोठाले उपग्रह, हवामानविषयी उपग्रह हे आपण अवकाशामध्ये पाठवलेले आहे. असं जरी असलं तरी अजूनही आपल्याला अचूक अशा प्रकारचा अंदाज या हवामानाचा घेता येत नाही निश्चित, परंतु थोड्याफार प्रमाणात का होईना जर आपल्याला अंदाज घ्यायचा असेल तर आपल्याला हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मित्रहो, पृथ्वीवरील या हवामानाचा अभ्यास करत असताना या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी दोन शास्त्र यांचा अभ्यास करतात. एक म्हणजे वातावरणशास्त्र आणि दुसरं म्हणजे हवामानशास्त्र. वातावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र अशा या दोन स्वतंत्र अशा शाखा या हवामानाच्या, पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास या करत असतात. मित्रहो, आपण जर बघितलं तर आपण हवामानशास्त्राचा विचार करतो आणि बऱ्याच वेळा आपण काय करतोय की हवामानशास्त्र आणि वातावरणशास्त्र हे दोन्ही एकच आहे अशा अर्थानं किंवा हवामान आणि वातावरण हे दोन्ही एकच आहे या अर्थानं आपण बऱ्याच वेळेस संज्ञा वापरत असतो. मात्र त्यामध्ये फरक आहे आणि तो फरक काय आहे हा आपण आजच्या तासात या ठिकाणी समजून घेणार. मित्रहो, आपण पाहतो की पृथ्वी सभोवती असणारं हे जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, हवेचं जे काही आवरण निर्माण झालेलं आहे, या हवेच्या आवरणामध्ये जे काही हवामान निर्माण झालेलं आहे या हवामानाचा अभ्यास करत असताना अगदी दोन शाखा या ठिकाणी, वातावरणशास्त्र आणि हवामानशास्त्र या दोन शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि या दोन शाखांच्या माध्यमातून, या दोन ज्ञानशाखांच्या माध्यमातून आपल्याला पृथ्वीवरील हवामानाचा अभ्यास या ठिकाणी आपण करत असतो. मग या दोन शाखांमध्ये काय भिन्नता आहे किंवा या दोन शाखा कशा पद्धतीने कार्य करतात याचा विचार हा आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी करूया. मित्रहो, वातावरणशास्त्राचा जर आपण या ठिकाणी विचार केला, वातावरणशास्त्र
ज्याला इंग्रजीमध्ये मेटिओरॉलॉजी, ज्याला इंग्रजीमध्ये मेटिओरॉलॉजी असे या ठिकाणी म्हणतात. मग या वातावरण शास्त्राचा जर आपण विचार केला तर वातावरण शास्त्रामध्ये हवेच्या दैनंदिन घडामोडीचा आणि हवेच्या विविध अंगांचा अभ्यास या वातावरण शास्त्रामध्ये ज्या हवेमध्ये दैनंदिन घडामोडी होतात या दैनंदिन घडामोडीचा आणि हवेचे जे काही विविध अंग आहेत, कोणकोणते हवेचे विविध अंग आहेत, तापमान असेल, आर्द्रता असेल, ढग आहे, ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची हवेची अंगे आहेत या हवेच्या विविध अंगांचा अभ्यास आणि तो देखील कसा वातावरण आणि भूपृष्ठाच्या संदर्भामध्ये हवेच्या दैनंदिन घडामोडीचा आणि हवेच्या विविध अंगांचा अभ्यास या वातावरण शास्त्रामध्ये वातावरण व भूपृष्ठाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी केला जातो. वातावरणामध्ये घडून येणाऱ्या ज्या काही प्राकृतिक घडामोडी आहेत, प्राकृतिक घडामोडी आणि रासायनिक प्रक्रिया, वातावरणामध्ये जे काही प्राकृतिक घडामोडी घडतात किंवा जे काही रासायनिक क्रिया घडतात या रासायनिक क्रियांचं निरीक्षण देखील या वातावरण शास्त्रामध्ये केले जाते. बघा वातावरण शास्त्रामध्ये काय काय केलं जातं तर वातावरण शास्त्रामध्ये हवेच्या दैनंदिन घडामोडीचा आणि हवेच्या विविध अंगांचा अभ्यास वातावरण आणि भूपृष्ठ या संदर्भाने केला जातो. त्याचबरोबर वातावरण शास्त्रामध्ये वातावरणात घडून येणाऱ्या प्राकृतिक प्रक्रिया किंवा ज्याला आपण भौतिक प्रक्रिया असे म्हणूया, भौतिक घडामोडी आणि रासायनिक प्रक्रिया, भौतिक घडामोडी आणि रासायनिक प्रक्रिया यांचा देखील अभ्यास या वातावरण शास्त्रामध्ये केला जातो. आणि हा अभ्यास करत नाही तर त्याचं निरीक्षण या ठिकाणी केलं जातं. आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतंय की पृथ्वीचा जो काही भाग आहे ज्याला आपण भूपृष्ठ असं म्हणतो किंवा पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाचा परिणाम हा होत असतो. तसंच वातावरणावर देखील पृथ्वीच्या पृष्ठभागाचा परिणाम होतो. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाचा परिणाम होतो आणि वातावरणावर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा परिणाम होतो. म्हणजे ही जी काही अंतरक्रिया पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यामध्ये जी काही अंतरक्रिया घडून येते या अंतरक्रियेचा अभ्यास वातावरण शास्त्रामध्ये केला जातो. साधारणतः आपण असं म्हणूया की कोणत्या प्रक्रिया किंवा साधारणतः पृथ्वीच्या पृष्ठभागावर हा वातावरणानुसार कसं प्रभावित होतं तर आपण पाहतोय की वातावरणामध्ये जे काही जलबाष्प असतं त्या जलबाष्पाचे ढगात रूपांतर होतं. ढगात रूपांतर झालं की सांद्रीभवन होऊन रासायनिक प्रक्रिया, सांद्रीभवनाची प्रक्रिया त्या ठिकाणी घडते आणि सांद्रीभवन सापेक्ष आर्द्रता ज्यावेळेस 100% होते त्यावेळेस या ठिकाणी पाऊस पडतो. आणि पाऊस भूपृष्ठावर पडला की भूपृष्ठावर वेगवेगळ्या प्रकारचे बदल त्या ठिकाणी होतात. भूपृष्ठावर नद्या त्या ठिकाणी वाहू लागतात, पाण्याचे संचय होऊन तलावाची निर्मिती होते किंवा भूपृष्ठाच्या अनुषंगाने अनेक बदल त्या ठिकाणी घडतात. मातीचे वहन होतं, नदीची निर्मिती होते. म्हणजे अशा पद्धतीनं या वातावरणात आणि वातावरणातील प्रक्रियेचा परिणाम हा भूपृष्ठावर झालेला आपल्याला दिसून येतो. तसंच आता वातावरणाचा भूपृष्ठाचा देखील परिणाम हा वातावरणावर होतो. साधारणतः आपण पाहतोय की
सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठावर असणारं पाण्याचं बाष्पीभवन होतं. म्हणजेच बाष्पीभवन झालं की भूपृष्ठावरील असणारं जे पाणी आहे ते वाफेच्या स्वरूपामध्ये वातावरणामध्ये येतं आणि वातावरणामधील आर्द्रतेमध्ये बदल होतो. म्हणजे या पद्धतीनं मित्रहो पृथ्वीच्या पृष्ठभागाचा वातावरणावर परिणाम होतो आणि वातावरणाचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. यांच्या आंतरक्रियेचा अभ्यास म्हणजे यांच्यामध्ये जे काही आंतरक्रिया होतात, क्रिया आणि प्रक्रिया या ज्या काही होतात त्यांच्या आंतरक्रियेचा अभ्यास हा वातावरण शास्त्रामध्ये केला जातो. तापमान, वायुभार, ढग, ढगांचे प्रकार, हवेची विविध अंगे या संबंधीची माहिती संकलित करून त्यावर भौतिक शास्त्राचे नियम आणि गणितीय परिमाणे वापरून प्रक्रिया केली जाते. काही निष्कर्ष काढले जातात. बघा, वातावरण शास्त्रामध्ये काय होते की तापमान, वायुभार, आर्द्रता, ढगांचे प्रकार किंवा हवेची जी विविध अंगे आहे या अंगात संबंधित माहिती संकलित केली जाते वातावरण शास्त्रामध्ये. आणि ही माहिती संकलित करून त्यावर भौतिक शास्त्राचे नियम, भौतिक शास्त्रामध्ये जे नियम आहेत साधारणतः आपण पाहतोय तापमान वाढलं की हवा विरळ होते. म्हणजे तापमान वाढलं की प्रसरण, एखादी वस्तू प्रसरण पावते किंवा प्रसरण पावते म्हणजेच त्या ठिकाणी हवा विरळ होते. तापमान कमी झालं की आकुंचन पावल्या जातं. म्हणजे या हा जो काही नियम आहे हा हवेच्या संदर्भामध्ये किंवा तापमानाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वापरला जातो. म्हणजे हे भौतिक शास्त्राचे नियम आणि गणितीय परिमाणे वापरून प्रक्रिया केली जाते आणि जे काही निष्कर्ष या भौतिक शास्त्राचे नियम आणि गणितीय परिमाणे वापरून प्रक्रिया केल्यानंतर जे काही निष्कर्ष निघतात हे निष्कर्ष काढण्याचे काम हे वातावरण शास्त्र या ठिकाणी करत असतात. वातावरण शास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल्पकालीन स्थितीचा अभ्यास केला जातो. वातावरण शास्त्रामध्ये अगदी आपण वर बघितलेलं आहे की दैनंदिन घडामोडीचा, हवेतील दैनंदिन घडामोडीचा अभ्यास आपण करतोय. म्हणजे निश्चित अल्पकालीन स्थितीचा अभ्यास वातावरणामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीने मित्रहो हे वातावरण शास्त्र किंवा ज्याला आपण मेटीरिओलॉजी असं म्हणतो, या मेटीरिओलॉजीचा विचार किंवा मेट्रोलॉजीमध्ये या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जाताना आपल्याला आढळून येतो. धन्यवाद.